नाराज वसंत गीतेंच्या भेटीसाठी मनसेचे नेते त्यांच्या घरी गेले आहेत। प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई आणि दीपक पायगुडे हे नेते गीतेंची भेट घेत आहेत। त्यांच्या नाराजीबाबत त्यांच्याशी चर्चा करतायत। गीतेंच्या भेटीला जाण्यापूर्वी दरेकर आणि सरदेसाई या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे महत्वाकांक्षेच्या गोदा पार्क प्रोजेक्टला भेट देण्यासाठी गेले आहेत। मात्र नेहमीप्रमाणे वसंत गीते मात्र त्यांच्या सोबत नाही। वसंत गीतेंची नाराजी दूर होणार का, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणाच्या संदर्भात अधिक चर्चा करूयात। थेट जाऊयात नाशिकला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे। योगेश, आपण बघतो की गेल्या अनेक दिवसांपासून वसंत गीते नाराज आहेत। निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नसतो, आपल्याला विचारात घेतलं जात नाही, अशा प्रकारे नाराजी आहे वसंत गीतेंची। आणि या संदर्भात काल एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये देखील वसंत गीते गैरहजर होते। आजही आपण बघतोय की वसंत गीते जे आहेत कुठेतरी नाराज, आणि त्याच नाराज वसंत गीतेंच्या भेटीसाठी मनसेचे नेते त्यांच्या घरी गेले आहेत। काय वाटतं, त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतील मनसेचे नेते हे? खरं म्हणजे आता नाराजी दूर करण्यासाठी पहिलं पाऊल जे आहे ते पांडक अजूनही या ठिकाणी दिसत नाही, ते पुण्याला आहे असं म्हटलं जाते। मात्र वसंत गीते यांना समजवण्याचे प्रयत्न आता त्यांच्या घरी सुरू आहेत। आपण बघू शकतोय त्यांच्या या राहत्या घरी भाभानगर मधल्या या घरी सरदेसाई या ठिकाणी आलेले आहेत, दरेकर आलेले आहेत आणि त्याचबरोबर पायगुडे पण या ठिकाणी आले आहेत आणि हे तिघही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। खरं म्हणजे वसंत गीते यांचे पाय दुखावलेला आहे, लिगामेंट दुखावलेली आहे आणि त्यामुळे ते आजारी आहेत असं म्हटलं जात आहे। त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण एकूणच काही प्रमाणामध्ये नाराजी आहे हे कालच्या राज ठाकरे यांच्या स्वागतावेळी दिसून आलेलं होतं। त्यांचे वसंत गीते यांचे जे समर्थक होते आणि त्यांच्याबरोबर असणारे नेहमीचे जे त्यांचे नेते पदाधिकारी होते ते या ठिकाणी दिसून आले नाहीत। त्यामुळे एकूणच नाराजी ही अजूनही आहे। त्यांना समजवण्याचा प्रयत्न हा युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे आणि जी काय पुढचं डॅमेज आहे होणारं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर आता महानगरपालिकेचं महापौर पदाची पण निवडणूक आहे, ते सांभाळण्यासाठी या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। अगदी खरं, डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न केला जातोय। आपल्याला विचारात घेतले जाते अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत। काल आपण बघतोय की एक महत्त्वपूर्ण अशी बैठक होती, तेव्हा देखील गीते आले नाहीत। या संदर्भात समजा उद्या गीतेंनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाच तर किती मोठा फटका बसू शकतो मनसेला? खरं म्हणजे मनसेची सगळी पायाभरणी जी आहे ती वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये करण्यात आली आणि वसंत गीते यांनी ती चांगली रुजवली देखील। आपण जर गेल्या काळात बघितलं तर जी महानगरपालिकेची सत्ता मिळाली आहे ती वसंत गीते यांच्या नेतृत्वाखालीच मिळालेली आहे आणि विधानसभेमध्ये जे काही आमदार मिळालेले आहेत तिघही आमदार ते सुद्धा वसंत गीते यांच्या नेतृत्वामध्येच मिळालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच जो पक्षाचं मूळ होतं ते जर बाजूला गेलं तर याचा फटका या ठिकाणी मनसेला जरूर बसू शकतो। पण ते कुठे जातात त्यावर त्याचा फटका किती बसेल यावर अवलंबून आहे। जर ते भाजपमध्ये गेले तर याचा मोठा फटका महापालिकेतच बसू शकतो, कारण की मनसेमध्ये जी सत्ता आहे ती आता मनसेच्या म्हणजे भाजपच्या सहभागाने आहे आणि भाजप बरोबरी साधेल आणि आता महापौर पद सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे। त्यामुळे एकूणच भाजपचा फायदा यामध्ये दिसून येईल आणि त्यामध्ये भाजप स्ट्रॉंग होईल। जर ते शिवसेनेत गेले तर शिवसेनेला अधिक बळकटीकरण येईल। शिवसेनेचे आत्ताच आपण बघितलं तर खासदारही शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि येत्या काळामध्ये शिवसेनेचं जे काही मोहीम सुरू आहे, जी काही राजकीय तयारी सुरू आहे त्या दृष्टिकोनातूनही फायदा शिवसेनेला होऊ शकतो। त्यामुळे मनसेला मात्र याचा नक्कीच फटका बसेल, दोघही पक्षांना याचा फायदा होईल आणि एकूणच मनसेची गणितं ही नाशिकमधली बिघडतील। खरं आहे, म्हणजे नाशिकमधली जी एक खास पायाभरणी आहे ती वसंत गीतेंचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे। एक मोठा फटका मनसेला बसू शकतो। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्याबद्दल। योगेश खरे नाशिकहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर एकूण आपण बघतोय नाराज वसंत गीतेंच्या भेटीसाठी सध्या मनसेचे नेते त्यांच्या घरी गेलेले आहेत। प्रवीण दरेकर असो, नितीन सरदेसाई असो, त्याचबरोबर दीपक पायगुडे हे नेते गीतेंची भेट घेत आहेत। आता त्यांची नाराजी दूर होते का हे आता काही काळातच कळेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।